उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खात्यांवरनं विधान परिषदेमध्ये मोठी खडाजंगी झाल्याचं आज पाहायला मिळालं। राज्यमंत्री असताना इतर मंत्र्यांकडे खात्यांचा पदभार का? राज्यमंत्र्यांचे अधिकार कमी आहेत का? राज्यमंत्र्यांवर विश्वास नसेल तर दरेकरांकडे ते अधिकार द्या असं म्हणत अनिल परब यांनी विधान परिषदेमध्ये संताप व्यक्त केलाय। आमचा साधा प्रश्न आहे की त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांकडे दोनच खाती होती, त्या दोन खात्याचे अधिकार सतेज पाटील आणि तटकरे मॅडमकडे होते। हा विषय तर संपला। त्यावेळेला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार होते, जे सगळ्या खात्याची उत्तर देत होते, त्यांचे राज्यमंत्री हे होते। एकनाथ शिंदे ज्या वेळेला सगळे त्यांचे अधिकार होते ते सगळे ते बघत होते। त्याच्यामुळे हा विषयच नव्हता। त्याच्यामुळे हे जे काही रेकॉर्ड आणतायत, या रेकॉर्ड वरती जे काही आले चुकीचं पाहिजे असेल तर तुम्ही तपासून घ्या। कधी नगरविकासची येते, कधी MSRDCची येते। त्यामुळं हा समन्वय असावा, त्या पुढे लक्षवेधी जाऊ नयेत, प्रश्न पुढे जाऊ नयेत। सभागृहातल्या दोन्ही सदस्यांना, सभेतल्या म्हणे आणि परिषदेमधल्या सुद्धा न्याय मिळावा, त्या समन्वयासाठी केलेली ही व्यवस्था आहे। आणि माननीय सन्माननीय सदस्य परब साहेबांना मी सांगू इच्छितो की आपली त्याला मान्यता घेतलेली आहे। माननीय विधानसभेसाठी विधानसभा अध्यक्षांची मान्यता घेतलेली आहे। त्या लाईन्स काय अर्थ काढायचा आहे, कौल शब्दर मध्ये काय लिहिलंय, या सगळ्याचा अधिकार आपल्याकडे येतो। परंतु ज्या वेळेला अधिकार आपल्याकडे येतो त्या अधिकाराच्या बाबतीमध्ये याच्या नियमांमध्ये देखील ते बसवणं आणि त्या अधिकाराचा वापर करणं ही देखील जबाबदारी आहे। आपण सभागृहामधलं सर्वश्रेष्ठ म्हणून आपलं आहे, तुम्ही अधिकारून तो आम्हाला रुलिंग द्या की राज्यमंत्री तरी इथं उपस्थित पाहिजे आणि मंत्री तरी उपस्थित पाहिजेत। मंत्री उपस्थित नसतील तर राज्यमंत्र्यांनी इथं कंपल्सरी उपस्थित राहिलंच पाहिजे, हा नियम आहे। खरं म्हणजे सभासदांची जी काही अडचण होऊ नये, त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळावा म्हणून ही व्यवस्था केलेली आहे। आणि राज्यमंत्री आणि आमचे जे मंत्री आहेत, ज्यांना जबाबदारी दिली ते कोऑर्डिनेशनमध्ये ते काम करतायत। प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याबद्दल विरोधकांकडून विचारणा करण्यात आल्याचा प्रकार घडलाय। प्रज्ञा सातव यांच्यावर कुणाचा दबाव होता का अशी विचारणा शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेतल्या सभापतींना केलेली आहे। तर वैयक्तिक कारणे बाहेर भेटा सांगतो असं उत्तर सभापतींनी यावेळेला शशिकांत शिंदेंना दिल्याचं समजतंय। 108 महाराष्ट्र मालकी हक्काच्या फ्लॅटबाबत ते बांधण्यास प्रोत्साहन देणे, त्याची विक्री व्यवस्था व हस्तांतरण यांची विनियम करण्यासंबंधी सुधारणा व विधिग्राह्यकरण विधेयक 2025। डॉक्टर प्रज्ञा राजीव सातव विपस यांच्या राजीनाम्याची घोषणा करतो आहे। महाराष्ट्र विधान परिषद नियम 266(5) तरतुदींना अनुसरून मी सभागृहास कळवितो की महाराष्ट्र विधानसभा सदस्याद्वारा विधान परिषदेवर निवडून आलेल्या सदस्य डॉक्टर प्रज्ञा राजीव सातव यांनी महाराष्ट्र विधान परिषदेतील त्यांच्या जागेचा माझ्याकडे दिलेला राजीनामा मी गुरुवार दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी मध्यान्हपूर्व स्वीकारला आहे। सभापतींनी सभापती तालिका नामनिर्देशित करणे। विधान परिषदेतील सदस्यांना जागेचा आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याच्या संदर्भामधल्या तरतुदीच्या अन्वये वैयक्तिक कारणास्तव त्यांनी माझ्याकडे सुपूर्द केलेला राजीनामा मी माझ्या अधिकार कक्षेमध्ये तो वैयक्तिकरित्या तुम्हाला भेटून मी सांगेन। त्यामुळे त्यांचा राजीनामा स्वीकृत करून घोषणा केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।